जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आहो मी पारशीमध्ये आणि आज पारशीमध्ये जल्लोषात जल्लोष आहे। रामटेकमध्ये जसं समजलं की आशिष जयस्वाल आता नामदार बनणार आहे बा आणि 26,000 मतांनी ते निवडून आले। आणि आज या ठिकाणी बघू शकता पारशीमध्ये हा क्रेनने खूप मोठा हार आणला आहे आशिष जयस्वाल यांचे स्वागत करण्यासाठी। आणि आज 3-4 डीजे सांगितले या ठिकाणी खूप मोठा माहोल राहणार आहे। तर तुम्हाला दाखवतो मी आपल्या पारशीचा माहोल कसा। तो गाइस ये देखो आज का माहौल सर्वांचे लाडके नवनियुक्त आमदार आशिष जयस्वाल साहेब आपल्या पारशीतील शिवाजी चौकात 1,00,000 केले। मला 1,07,000 मतं भेटले। मागच्या विधानसभेपेक्षा 40,000 जास्त। हे काय शक्य झालं? तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद मिळाला। तुम्ही राजच चालले आणि पहिल्या नंबरची झाली शिवाजी मतं नव्हे। पण चिंता करू नका, थोडंसं कर, चिंता करू नका। तुमच्या एक मताच्या कर्जाची परतफेड तुमचा हक्काचा आमदार केल्याशिवाय होणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला एक कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत केली ना माझ्यासाठी, त्याच्यामुळे अशक्य काम शक्य झालं। बघा कैसा पैशाचा महापूर आला होता आणि हे धनसंपत्ती आली आणि या जनसंपत्तीच्या वाहावर ते वाहून गेली। एक लक्षात ठेवा, फक्त मी आमदार नाही आहे, आता मी सत्ताधारी पक्ष आहे। आपली सरकार आली आहे, तुमचा आशीर्वाद राहिला तर नामदारी होईल। झालो नाही झालो तरी चिंता नाही, आमदार म्हणून मी पुरेसा आहे।
त्याने ज्याने येऊन माझा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला त्याचाच कार्यक्रम होऊन गेला, त्याला की नाही? म्हणून माझ्या वाटे जाऊ नका. मी कोणाच्या रस्त्यात येत नाही. कोणी माझ्या रस्त्यावर अंगावर आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत. आता एक लक्षात ठेवा, आजपर्यंत रामटेक विधानसभेच्या इतिहासात असं घडलं नाही की 2,05,000 मतदानापैकी 50% पेक्षा जास्त 52% 54% मतं एका उमेदवाराला मिळाले. हे पहिल्यांदा घडलं. हा चमत्कार तुमच्या आशीर्वादाने. आणि तेही समोरचा माणूस सुटकेत घेऊन आला होता करोडो रुपयाची. आला होता की नाही? आता हे बोलण्याची गरज नाही. तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे. आता म्हणायच्या परदेसी परदेसी जाना नहीं, और गए तो फिर वापस लौट के रामटेक आना नहीं. आता आले नाही आले त्याची चिंता नाही. तुम्ही लीडच एवढा दिलाय, 26,555चा लीड दिलाय तुम्ही. साधारण लीड आहे का? आणि ते डायरेक्ट फाईट मध्ये. गोंडवाना नाही, बीएसपी नाही, चौकसे नाही, किरपा नाही, डायरेक्ट फाईट. ते म्हणून राहिले चला निवडूनच कसं येते. आणि याले कसं माहित, हा 1 लाख पार होणार आहे. 5 वर्षापूर्वी एक जणाला समजत नव्हता. यांनी पहिलेच कसं सांगितलं ट्रॅक्टर चिन्ह मिळणार आहे. मी म्हणलं होतं ना 1 लाखापेक्षा जास्त मतं घेईल. घेतलं की नाही? तुमच्या सर्वांचा विश्वास होता. मला विश्वास होता या पार्श्वनीची जनता माझ्या धनुष्यबाणाची बटन दाबल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो, पूर्वीचे जे मंजूर काम आहे त्या मंजूर कामातच पार्श्वनी बदलणार आहे. तुम्ही मला सांगा, एवढं प्रेम घेऊन मी जीवन घेऊ कसं शकतो? एवढ्या प्रेमाच्या ओझ्यात आहे मी तुमच्या. कुठल्याही नेत्याला भाग्य मिळालं आहे का? एवढं प्रेम करणारे लोक मिळाले आहे का? मग या प्रेमाची परतफेड मी कशी करणार आहे? मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर, मोठं आव्हान आहे. आमदारकी जिंकणं यापेक्षा आमदार पदाला न्याय देऊन प्रत्येक मतदाराचं समाधान करणं. त्यांनी मला मतदान दिलं त्याचा त्याला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे. हे काम मला करणं किती मोठी जबाबदारी आहे. परंतु तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा आमदार तुमची सेवा करण्यामध्ये कमी पडणार नाही. ज्या पद्धतीने सेवा केली मागच्या 5 वर्षात, विशेष करून मागच्या 2 वर्षात, त्यापेक्षा उत्तम काम करेल. आणि सर्वात उत्तम सेवा तुम्हाला तुमचा आमदार दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मी वचन देतो. आणि चिंता करू नका, आपल्याकडे दिल्लीमध्ये गडकरी साहेब आहे. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपला बसेल, आता पालकमंत्री आपला राहील. आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही. झालं तर झालं, मी आमदार नाही तर आमदारच बरं आहे. आपला वेळ हा आपल्या मतदारसंघाच्या जनतेला द्यायचा आहे, त्याची सेवा करायची आहे. त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा, लक्षात ठेवा. पण मुख्यमंत्र्यांनी मला नामदार केलं तर ठीक, नाही तर मी आमदार म्हणून आहे तुमच्यासाठी, सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून. आणि तुम्हाला मी सांगतो, हे पडून गेले असतील पडणारे, मी पडणार नाही. तुम्ही मी निवडणुकीत तुम्ही पडू दिलं नाही. आणि निवडणुकीमध्ये मी जिंकलो नसतो तरी तुम्हाला सोडलं नसतं. आता तर चिंता करायची गरजच नाही. पुढची निवडणूक डिलिमिटेशनची आहे. जे होईल ते होईल, मला त्याची चिंता नाही. मी साधा आमदार नाही, मी साधा कामदार आलो ना तुमच्यासाठी तरी मला समाधान आहे. आणि मी आपल्याला सांगतो,
सुधाकरजी मेंगर या ठिकाणी आले, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहे, शिवसेनेचे पदाधिकारी आहे, महायुतीचे पदाधिकारी आहे. अनेक अदृश्य हातांनी मला मदत केली आणि ज्यांनी माझा विरोध केला त्याला स्वतःचा सत्यानाश झाला. हे का शक्य झालं? प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. आणि पार्श्वनीचे चौक सारखे 50 चौक आपल्याला बनवायचे आहे. हे लक्षात ठेवा. पुढे रामटेक विधानसभेच्या प्रत्येक गावात पार्श्वनी सारखा चौक बनवायचा आहे. आणि मी पुन्हा एकदा मला कनालला जायचं, तिथली रॅलीवाले वाट पाहत आहे. रामटेकची रॅली 4 घंटा चालली. मी म्हटलं पार्श्वनीमध्ये मी गेलो नाही तर माझी रॅली अपुरी होईल. आणि मी सर्व पारशी निवासियांना दंडवत प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि सांगतो की काही चिंता करू नका. हवेत बोलणाऱ्यापैकी मी नाही. 1,07,000 लोकांनी विश्वास दर्शवला आहे. आणि जे 80,000 85,000 लोक होते ना ज्यांनी माझा विरोध केला त्याची चिंता करायची नाही. त्याला खूप शिक्षा देईन मी. आणि शिक्षा काय की मी त्यांना माफ केलं. ज्यांना विरोध करायचे ते विरोध करू द्या. ते विरोध करत असतील, द्वेषाने करत असतील, आस्थाने करत असतील, सुडाने करत असतील, पार्टी नावाने करत असतील, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला कधी अडचण पडली ना तर मीच आहे तुमच्यासाठी. चिंता करू नका. पण एक लक्षात ठेवा, आपल्या कार्यकर्त्यावर ज्यांनी माझ्यासाठी मेहनत केली त्याच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही, त्याचा कधी अवमान होऊ देणार नाही. आणि माझे पुढचे 5 वर्ष मतदारासाठी तर समर्पित आहेच, पण मी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठी माझे हे 5 वर्ष समर्पित करणार आहे. त्या लोकांनी दिवस रात्र मेहनत केली, परिश्रम करून माझ्यासारख्या सामान्य माणसाला महाराष्ट्राच्या विधानसभेत 5व्यांदा आमदार म्हणून पाठवलं. आणि ते पुढे लिफ्ट कापून पहिल्यांदा 5 वेळा मी लढलो. 3दा निवडून आलो, 50,000 क्रॉस केले नाही. मग अपक्ष लढलो ट्रॅक्टरवर 68,000 आणि आता 1,07,000. असा छप्पर फाडून तुम्ही मला मतदान दिलंय आणि मी देखील छप्पर फाडून तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा सर्व लाडक्या बहिणीला हा जो चमत्कार आहे ना, हा लाडक्या बहिणीचा चमत्कार आहे. परंतु लाडक्या भावाची देखील साथ आहे. त्यामुळे आता जे वचनं आपण लोकांना दिलेली आहे, जे लोकांच्या आशा आणि अपेक्षा आहे, जे लोकांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे ते सर्व पूर्ण करायचे आहे. रोजगारावर एक मोठं काम आपल्याला करायचं आहे. विकास काम आपले होत जातील, विकासाची टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु हाताला काम हा माझा पुढचा उद्देश राहणार आहे. आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की जे आशा आणि अपेक्षा प्रत्येक मतदारांच्या मनात आहे, त्यांच्या डोळ्यातील जे स्वप्न आहे ते सर्व स्वप्न तुमचा आमदार पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी उद्यापासून कामाला लागलो, समजून घ्या. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे आपले, जे कर्तव्य आहे, जे ड्युटी आहे माझी, ते सर्व प्रामाणिकतेने पार पाडू एवढं आपल्याला ग्वाही देतो. एवढ्या रात्री आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, तुम्हा सर्वांना नमस्कार करतो, धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतंय की जेवढी मजा या चौकामध्ये गाडीवर सभा घेण्यामध्ये येते तेवढी स्टेजवर येत नाही. माफ करा, माझी इच्छा आहे की प्रत्येक घरोघरी गेलो पाहिजे, पण कनानवाले वाट पाहत आहे, त्याचे फोनवर फोन येत आहे. आणि दुसरं, परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा शपथग्रहण आहे. सरकारची शपथविधी आहे परवा सोमवारी. उद्या रविवार आहे. उद्या सकाळीच मला निघायला लागेल सर्टिफिकेट घेऊन. तुम्ही जे सर्टिफिकेट दिलं मला आमदार, तो घेऊन सरकार बनवायची आहे. आणि परवापासून पुन्हा शपथ ग्रहण केल्यानंतर इमानदारीने आपले काम करण्यासाठी पुढे राहणार आहे. आणि तुमच्या सर्वांची सेवा इमानदारीने करेल. आणि तुमच्या गावाचं चित्र बदलून दाखवेल, म्हणजे दाखवेलच, दाखवत आहोत, अजून दाखवेल, एवढं वचन देतो. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मित्रांनो जसं आत्ता DJ बंद झाला, खूप माहोल केला आम्ही पार्शनीमध्ये आणि ती पाहिलं असेल आशिष जयस्वाल साहेब यांचं भाषण आणि त्यांनी वचन दिलं आहे पार्शनीच्या लोकांना की तुमचे जे जे कामं आहे ते सगळे पूर्ण करणार. तर आता बी आशा आहे की तुम्ही सगळे काम पूर्ण करणार. आता ते कन्हानला गेले, कन्हानला पण त्याची विजय राहिली आहे आणि आम्ही करंबाळून आलो पाहिजे थंडीमध्ये. बरं वाटते त्याच्याला बा आपण ज्याला वोटिंग केलं ते माणूस निवडून आले आणि ते चांगले काम करते आपल्या क्षेत्राचा. हर्षलाला मी काय बहुत जण लोक आले आमच्या गावचे. तर खूप भाव गेला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी. पुन्हा एकदा आशिष जयस्वाल यांचं स्वागत आणि त्यांच्या खूप खूप अभिनंदन केली. पुन्हा 5व्यांदा ते आमदार झाले. पुन्हा ते आता म्हणजे सोमवारी शपथग्रहणामध्ये तर खूप चान्सेस यांच्याकडे मंत्री पण बनू शकतात. तर खूप चांगलं वाटलं. उद्या आमच्या गावात पण रॅली राहील, ते पण तुम्हाला मी दाखवेन. चला मग आजचा ब्लॉग मी आता इथं खतम करतो आहे आणि उद्या भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलवर जा आणि सबस्क्राईब कर जा आणि व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करून टाका आणि लोकांना पण शेअर करा. कसा झाला माहोल, ट्रेननं हार आणला होता बा, स्वागत केलं होतं आणि पूर्ण भाषण टाकत होतं मी जयस्वाल साहेबांचं, ते पण पूर्ण पाहून घ्या तुम्ही.